जळगावच्या चाळीसगाव शहरातील मैतर कॉलनी परिसरात मध्यरात्री अज्ञात जमावाकडून दगडफेक करण्यात आल्याची घटना ही घडली आहे। या दगडफेकीमध्ये अनेक नागरिकांच्या घरांचे तसेच वाहनांच्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। मध्यरात्री 1 वाजेच्या सुमारास ही दगडफेकीची घटना घडली असून अज्ञात जमावाने राजकीय पदाधिकाऱ्याच्या कार्यालयावर लक्ष करत दगडफेक केली असल्याची माहिती समोर आली आहे। घटनेनंतर संपूर्ण परिसरात तणावपूर्ण शांतता पसरली असून पोलिसांकडून दगडफेक करणाऱ्यांचा शोध सुरू आहे। या घटनेतील काही अज्ञात दगडफेक करणारे सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाले असून पोलीस फुटेजच्या आधारे पुढील तपास करत आहे। या संदर्भातली माहिती आज दिनांक 9 मे रोजी दुपारी 2 वाजता माध्यमांना प्राप्त झाली असून भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे चाळीसगावचे शहर उपाध्यक्ष आशिष गोयर यांनी याबाबत अधिक माहिती दिली। मी आशिष भगीरथ गोयर, भाजपा युवा मोर्चा शहर उपाध्यक्ष चाळीसगाव। काल रात्री 1 वाजता सुमारास काही विशेष धर्माचे लोक आमच्या मैत्र कॉलनी परिसरात व आजूबाजूच्या भीमनगर चौधरीवाडा या देखील परिसरात त्यांनी दगडफेक केली व माझ्या जनसंपर्क कार्यालयावर त्यांनी दगडफेक करून माझ्या जनसंपर्क कार्यालयाची पूर्ण तोडफोड केली। अजून आमच्या परिसरामध्ये त्यांनी लोकांच्या घरावर दगडफेक करून लोकांच्या घरातले खिडक्या फुटली, तलवारी मारली आणि दगडफेक केली। यामुळे परिसरात एक वेगळं वातावरण निर्माण होऊन गेलं होतं। मी सर्व माननीय आमदार मंगलदास चव्हाण यांना विनंती करतो, दादा या कृत्य आपल्या सर्व लोकांवर हे घडत आहे, आपण या गोष्टी दखल घ्यावी। दादा त्यांनी आपल्या 2 व्हीलर व एक नगर परिषदची घंटागाडी होती त्याच्यावर त्यांनी दगडफेक करून त्या समोरचा त्यांनी काच फोडलेला आहे आणि भविष्यात या गोष्टीची आपण देखील दखल घ्या, अन्यथा एक मोठी या गोष्टीमुळे घटना होऊ शकते हे देखील आपल्याला मी गवाही देतो। ते एक विशिष्ट धर्माचे म्हणजे असं वाटतंय मला का पाकिस्तान सारखे नारे आपल्या चाळीसगाव मध्ये लागले आणि ते त्याला वेगळं स्वरूप देऊन त्यांनी जो रात्रीचं वातावरण पेटवलं। आमच्या सर्व प्रभागातली माय बहीण हे रात्री 1-2 सुमारास रस्त्यावर लेकरबाळे होऊन ते होते। एक सर्व माझी प्रशासनाला विनंती आहे, या गोष्टीला आपण आपल्या माध्यमातून आळा बसवा, अन्यथा आमच्याकडून आमच्या सफाई कर्मचारीकडून आम्ही काम बंदचा नारा देऊ आणि आम्ही आंदोलन करू।